नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्र हा आता जातीचा महाराष्ट्र झालेला आहे. म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणी काही म्हणो, कितीही पुरोगामीचा विचार, पुरोगामित्वाचा विचार महाराष्ट्रात मांडो जाहीर सभातनं, पण सगळा प्रचार हा जातीवरतीच होणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या उमेदवारांची निवड करत असताना जात हा घटक लक्षात घेणारच आहे. मी किमान मराठवाड्यातले 46, उत्तर महाराष्ट्रातल्या नगर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा, पुणे ह्या जिल्ह्याच्या मर्यादेत असं म्हणू शकतो की प्रत्येक मतदारसंघातलं जातनिहाय जे गणित आहे ना, ते आता प्रत्येक राजकीय पक्षांनी तयार पण केलेलं असेल. आणि म्हणून आजपासून महाराष्ट्रात आम्ही एक सिरीज सुरू करत आहोत. ती सिरीज पण मला ज्यांच्यामुळं सुचली त्यांचं मी इंट्रोडक्शन करूनच देईन की प्रत्येक जातीचं महाराष्ट्रामध्ये किती प्राबल्य आहे, प्रत्येक जातीचा महत्त्वाचा नेता, कदाचित त्या जातीचे 2-3 नेते पण आपण त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचे काय दावे आहेत की त्यांच्या जातीचं कोणत्या मतदारसंघामध्ये किती प्रतिनिधित्व आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो, कुणी काहीही म्हणो, महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीवरतीच मतदान होणार. ते दिसलं लोकसभेला. सो प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, तुमचं स्वागत आहे NDTV. तुम्हीच ती कल्पना दिली आणि मला ती लगेच सुचली. सो तुमच्यापासून सुरुवात करू की धनगर समाज कुठे, कसा, कोणत्या मतदारसंघात आणि तपशीलवार सांगा. खरं तर महाराष्ट्रामधला अगदी सांगली जिल्हा पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रातला पकडू. सांगली जिल्ह्यामध्ये जत, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर, सांगली शहर, इवन जयंत पाटलांचा वाळवा मतदारसंघ सुद्धा लक्षणीय आणि निर्णायक मतं धनगर समाजाचे. किती झाले मतदारसंघ? हे जवळजवळ 8 पैकी 5 मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. आणि धनगर समाजाला जर इतर कम्युनिटी जोडल्या तर हे जे प्राबल्य आहे ते 50 ते 60% दरम्यान जातं. जयंतरावच्या मतदारसंघात किती असतं? जयंतरावांच्या मतदारसंघामध्ये 35 ते 40 हजार फक्त धनगर समाज आहे. ओनली धनगर समाज बोलतोय मी. मग बाकीचे माळी वगैरे हे जर काउंट केला तर हे आपण फक्त धनगर. तर मग सोलापूर जिल्ह्यामधला सांगोला आहे. सांगलीच घेऊ. जतमध्ये किती? जतमध्ये 1 लाखाच्या आसपास धनगर समाज आहे. 1 लाखाच्या आसपास जत तालुक्यामध्ये आहे. कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये तासगाव कवठेमंकाळ 60 गावचे सरपंच हे फक्त धनगर समाजाचे आहेत. ओके. हां. मग खानापूर आटपाडीत तीच परिस्थिती आहे. तीच परिस्थिती सांगली शहरामध्ये 12 नगरसेवक धनगर समाजाचे आहेत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये विन झालेले आणि मग पराभूत झालेले जवळजवळ 7 ते 8 नगरसेवक आहेत. हा आकडा 20 पर्यंत जातो. सांगली शहर, सांगली मिरज कुपवाड. महापौर आतापर्यंत 2 वेळा महापौर धनगर समाजाचा झालेला आहे. संगीताताई खोत झालेले आहेत. प्राध्यापक नितीन सावगावे झालेले आहेत. हे मी पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातलं बोलतो. जिल्हा परिषद सदस्य तर 12च्या पेक्षा जास्त सांगली जिल्हा. सोलापूरमध्ये 12च्या आसपास जिल्हा परिषद सदस्य फक्त धनगर समाजाचे आहेत. सातारा जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष सांगलीच आपण निकाली लावू. तिथे शेंडगेंचं राजकारण महाराष्ट्राने बघितलं. शरद पवारांनी त्यांना संधी दिली. मग दोन्ही बंधू पुढे राजकारणात सक्रिय झाले. साधारणपणे सांगली जिल्ह्यातला धनगर समाजाचा मतदानाचा पॅटर्न काय? मला तुम्हाला कुठल्या एका जातीत बांधायचं नाही आहे. मला माहिती आहे की तुम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करता, पण तुमचा अभ्यास असल्यामुळं कदाचित आणखी जातीचंही विश्लेषण मी तुमच्याकडनं करून घेईन. पण तुर्तास आपण धनगराबद्दल बोलू. सांगलीचा काय पॅटर्न? सांगलीचा पॅटर्न, सांगलीमध्ये बघा 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये 1 ब्राह्मण समाजाचा आहे आणि 1 रिझर्व आहे म्हणून SC प्रवर्गातला आहे. बाकीचे 6च्या 6 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. आणि धनगर समाजाचा ट्रॅडिशनली फक्त एकदाच शिवाजीराव बापू शेंडगे कवठेमंकाळमधून निवडून आले आणि एकदाच खानापूर आटपाडीमधून अण्णासाहेब लेंगरे, स्वर्गीय अण्णासाहेब लेंगरे निवडून आले आणि एकदा दोनदा जतमधून एकदा बॅरिस्टर TK शेंडगे निवडून आले आणि एकदा प्रकाश अण्णा शेंडगे निवडून. अपवादात मग एकदा असं. पण मग तिथला धनगर समाज ट्रॅडिशनली भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, काँग्रेस बरोबर असतो. सांगलीतलं काय चित्र? सांगलीतलं वसंतदादा घराण्याबरोबर ही धनगर समाजाची नाळ बऱ्याच दिवसापासून जोडली गेलेली आहे. धनगर समाजाला वाटतं की दादा घराणं आमच्या बाबतीत, पण दादा घराण्याला कधीही असं वाटत नाही की धनगर समाजाच्या 1-2 लोकांना आपण विधानसभेचं तिकीट दिलं पाहिजे, सामाजिक समतोल साधला पाहिजे. मी एक चळवळ्या कार्यकर्ता आहे. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कायद्याच्या सभागृहामध्ये ही लोक निवडून जाणार नाहीत तर सामाजिक नेतृत्व पुढे येणार नसेल तर समतोल कसा साधला जाईल, विकासाचा समतोल कसा साधला जाईल. आणि जर एवढ्या मोठ्या संख्येनं पॉकेटच्या पॉकेट जर धनगर समाजाचे असतील आणि त्यांचं प्रतिनिधित्व जर कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल तर मग त्यांच्या विकासावर, त्यांच्या व्यथा, वेदना, अडचणी, प्रश्न याच्यावर कायद्याच्या सभागृहात बोलणार कोण? शेजारी कोल्हापूर आहे.
शेजारी कोल्हापूर हातकणंगले परिसरामध्ये तशीच परिस्थिती आहे. तिथे किती अनेक बघा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर 2 ते 2.5 लाख मताचा क्वांटम ओनली धनगर समाजाचा. मी जबाबदारीने बोलतोय, मी पश्चिम महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याविषयी बोलतोय, पण तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तीच परिस्थिती. कोल्हापूर विधानसभेत काय चित्र दिसतं? कोल्हापूरमध्ये थोडंसं हे विश्लेषण, माळी समाज पॉकेटच्या पॉकेट आहेत, धनगर समाज पॉकेटच्या पॉकेट आहेत, पण त्यांना वाईस नाही, फेसलेस आयडेंटिटी. सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, साताऱ्यात काय चित्र? सातारा जिल्ह्यामध्ये मान खटाव परत धनगर समाज, फलटण तालुका परत धनगर समाज. किती असावं फलटणमध्ये? 1 लाख. तो तर निर्णायक व्हायला पाहिजे, कारण विधानसभा मतदारसंघात 3-3.5 निर्णायक, पण झाला नाही आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी. फलटण मध्ये किती मतदार आहेत म्हणताय तुम्ही? 1 लाख फक्त धनगर समाज, आणि मग त्याला जोडूनच माळी समाजाचं प्रचंड पॉकेट आहे तिथं. ते जवळजवळ 40 ते 45-50 आणि हजार. मानखटावमध्ये तीच परिस्थिती, वाईमध्ये तीच परिस्थिती, कोरेगाव. पारगाव खंडाळ्यामध्ये तीच परिस्थिती. खंडाळ्यामधले तर गावच्या गावं फक्त आणि फक्त धनगर समाजाची आहेत. सातारा जिल्हा तुम्ही म्हणता, मग एक जात एवढं मोठ्या पॉप्युलेशन असेल, मग ओबीसी किती असेल? कोण, कुठला महाराष्ट्र? आता तुम्ही ज्या वाई मतदारसंघात एखादं असं तुम्हाला गाव सांगतात की जिथे 70% 80% धनगर समाजाच आहे? वाई तालुक्यामध्ये बघा, ते बगाडाची यात्रा भरते. कुठलं गाव ते? बगाडाची यात्रा ते तर महाराष्ट्राला भरणारं माहिती आहे मोठं गाव आहे. ठोंबरे आहेत तिथं, सगळे धनगर समाज आहे तिथं. खूप गावं सांगता येतील मला. वाईचा नगराध्यक्ष किती वेळा धनगर समाजाचा झाला याचं बघावं कधीतरी. आजूबाजूच्या परिसरामध्ये धनगर समाज किती आहे ते बघावं. महाबळेश्वरचा नगराध्यक्ष किती वेळा धनगर समाजाचा झाला ते बघावं. हे ओबीसी आरक्षण लोकल बॉडीजमध्ये असल्यामुळं, आता बघा साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर होते धनगर समाजाचे. ओबीसीमध्ये रिझर्वेशन असल्यामुळं ही लोक कुठंतरी एखाद्या निर्णयाच्या ठिकाणी गेलेली दिसून येतात. तुमच्या मते शेजारचा जिल्हा घ्यायच्या आधी सातारा झाला का तुमचा पूर्ण? सातारा झाला. राईट. महाराष्ट्राच्या किती विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज हा निर्णायकी आहे? 78 विधानसभा 78 विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त धनगराला मतदान दिलं तर किमान 50 ते 60 आमदार हे धनगराचे निवडून येऊ शकतात. आणि मग 25,000, 30,000, 20,000 हे पॉकेट आहेत. हे अजून त्याच्यामध्ये 40 ते 50 मतदारसंघाची भर पडू शकते. हे मी विचारानं बोलतोय. मला कधी कुठेही कुठल्याही नेत्यानं चॅलेंज करावं, मी त्यांच्याबरोबर मी डिस्कशन करायला. पुण्यामध्ये आलोत तर आपण बारामती तालुका आहे, इंदापूर तालुका आहे, दौंड तालुका आहे, इंदापूर, दौंड, बारामती, त्याचबरोबर तुमचा शिरूर, त्याचबरोबर भोरमध्ये 42,000पेक्षा एकही धनगर कमी नाही. आणि बारामतीत किती? बारामतीत 64,000 म्हणतात, पण त्याच्यापेक्षा जास्त संख्या. इंदापूरमध्ये तर 80-90 हजाराच्या पुढे. माळशिरसमध्ये तर 1 लाखाच्या पुढे. मी असं मोगाम नाही बोलत. कधी कुणी कुठेही केव्हाही बसावं, गावाच्या गावं कधीही अनालिसिस करावं. हे जे 76-78 सांगितलं, हा 78 पश्चिम महाराष्ट्रातले किती आहेत? पश्चिम महाराष्ट्रामधले जवळजवळ बघा 28 ते 29 मतदारसंघ, 58 विधानसभा कन्सिस्टन्सीपैकी 28 ते 29 मतदारसंघ हे धनगर समाजाचा प्रभाव, म्हणजे त्यांचाच माणूस तिथं निवडून जायला पाहिजे. त्यात सर्वाधिक पुणे जिल्हा आहे की त्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे सर्वाधिक. राईट. सोलापुरात 10 विधानसभा मतदारसंघ. हे बघा, सोलापूरमध्ये सांगतो, दक्षिण सोलापूरला धनगर समाजाची खूप मोठी पॉप्युलेशन आहे. पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये 95,000 धनगर समाजाची पॉप्युलेशन आहे. सांगोल्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त आहे. माळशिरसमध्ये 1 लाखापेक्षा जास्त आहे. सोलापूर जिल्ह्यात करमाळ्यामध्ये तर नारायण पाटील नावाचे आमदारच झाले होते. तिथं सुद्धा जवळजवळ 80 ते 90 हजाराच्या आसपास धनगर समाज. माड्यामध्ये 60 ते 65 हजार धनगर समाजाची लोकसंख्या आहे. अच्छा, नारायण पाटलाचा त्यांनी उल्लेख केला म्हणून आपल्याकडे पाटील हे पद आहे, कुलकर्णी हे पद आहे, देशमुखी हे पण एक पद आहे. पण त्यांनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट लक्ष्मण हाके यांनी मला सांगितली की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आडनावावरून यात्रा होतात. आडनावावरून यात्रा. अशा कुठे धनगर समाज, तुम्ही हाके आहेत? धनगर समाज, हाकेंचं फलटणचा धुळदेव, हाके, गोपणे, मदने हे सगळे फलटणच्या धुळदेवाला. पण आमची सूळ कंपनी आहेत. सूळ, महाराष्ट्रातला सूळ आडनावाचा जेवढा माणूस असेल तो सांजोबा म्हणून त्यांचं एक फलटणच्या आतमध्ये एकदम ओसाड माळरानावरती सांजोबा म्हणून मंदिर आहे. त्या सांजोबा मंदिराला फक्त सूळ कंपनी येतात, वर्षातून एकदा एकत्रित येतात आणि लाखोंच्या संख्येने ती जत्रा भरलेली असते. म्हणजे असे मग प्रत्येक दर 25, 30, 35 किलोमीटर अंतरावरती धनगरांच्या लाखांच्या जत्रा भरतात. आणि मी फक्त कुणाचं म्हणतोय? फक्त धनगर म्हणतोय. मग तो माळेगावचा खंडोबा असू द्या, नाहीतर मग आरेवाडीचा बिरोबा असू द्या, किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला पट्टणकडोलीचा बिरोबा असू द्या, किंवा आमच्या इंदापूर तालुक्यातला बाबीर बाबा असू द्या. म्हणजे मी प्रत्येक 30-35 किलोमीटरला, मग मसवड याच्यातला धुळदेव असेल,
सिद्धोबा असेल, लोक जातात? जो धुळोबा आहे, धुळोबाचं मी सांगितलं तुम्हाला. सिद्धनाथ आहे त्याला माने जातात, शेंबडे जातात, म्हणजे अशी कुळीची भावकी सगळी. आणि तुम्ही मगाशी कर्नाटक आणि महाराष्ट्रात कर्नाटक ते चिंचणी मायक्का म्हणून मंदिर आहे कर्नाटकातलं, बेळगाव जिल्ह्यात रायबाग तालुक्यामध्ये. तिथं किमान 15 लाखापेक्षा जास्त लोक एका यात्रेला जातात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये. मी सिद्धरामय्या यांची मुलाखत केली होती साधारणतः एक 7-8 वर्षापूर्वी सोलापुरात, आणि ते किती चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी त्या मुलाखतीतनं मला दिसत होतं, कारण मी त्यांना खूप उलटे सुलटे प्रश्न विचारले, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद विचारला, अलमट्टीच्या धरणाबद्दल विचारलं. पण ते आले होते धनगर समाजाच्या मेळाव्याला सोलापुरात, आणि ते धनगर समाजाचे आहे त्याचा राजकीय पुरेपूर वापर त्यांनी कर्नाटकाच्या राजकारणात करून घेतला. आता तोच प्रश्न, हे इतकं जर प्राबल्य आहे तर सर्वोच्च पातळीवरती महाराष्ट्रात धनगर समाजाचे किती आमदार निवडून आले? आता मला ते 1-2च आहेत. एक आहे आता सध्या 288 पैकी दत्ता मामा भरणे नावाचे एक लोकप्रतिनिधी आहेत, पण त्यांचा आणि चळवळीचा नाही, तो भाग वेगळा. हा एकच, ओनली वन. सर्वोच्च मग कारण गणपतरावांना आपण ओळखतो, आनंदराव देवकर अपवादात्मक या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये धनगर समाजाचा अगदी प्रायमरी अवस्थेमध्ये बीडचा एक रखमाजी गावडे सोडला तर या महाराष्ट्रामधून आजपर्यंत एकही धनगराचा खासदार या देशाच्या कायद्याच्या सभागृहात निवडून जाऊ शकला नाही. हे खेदानं नमूद करावं असं वाटतं. मग ह्याला जोडून मी एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला मानेन, संयुक्त महाराष्ट्राचा कलश महाराष्ट्रामध्ये आला. निवडणुकीला इथला मराठा समाज, रूलर यशवंतराव चव्हाण वगैरे मंडळी या निवडणुकांना सामोरं गेली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रचार सभामध्ये आमच्या धनगरांच्या वाड्या वस्त्यावर ज्यावेळी जायचे त्यावेळी ते काय म्हणायचे, एक तर राजकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यातनं चालेल, नाहीतर धनगर समाजाच्या वाड्यावरून चालेल. अच्छा, हे मला माहित नव्हतं. माडखोलकरांनी त्यांना तो प्रश्न विचारला की हे राज्य कोणाचं? नाही, माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना विचारला, त्यावेळेला यशवंतरावांनी सांगितलं ना तो हे राज्य कोणाचं, तर ते मराठी माणसांचं असं म्हणाले होते. 18 पगड जातीचं, शिवरायांच्या रयतेचं. मग आता 288 विधानसभाच्या लिस्टवरती नाव फिरवा, यादीवरती फिरवा किंवा मंत्रिमंडळावरती फिरवा. महाराष्ट्रात धनगर समाज, कारण आपल्याकडे 1927 नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही, 31 नंतर फाईन. तर 1931 नंतर झालेली नसल्यामुळं साधारणपणे धनगर समाजाचं लोकसंख्येतलं प्रमाण आणि संख्या सांगता येईल? निश्चित सांगता येईल. हे बघा, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला पॉप्युलेशन या कम्युनिटीची आहे. 2 नंबरला असं 1 नंबरला या महाराष्ट्रामध्ये माझ्या अभ्यासानुसार मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये खूप काही फरक नाहीये, अंतर नाहीये. मग जर कास्टवाईज सेन्सस झाला तर कुणबी बी 1 नंबरला जाऊ शकतो असा माझा दावा आहे. कोकणातला कुणबी, विदर्भातला कुणबी आणि आता नव्यानं कुणबीकरण झालेला कुणबी 1 नंबरला जाईल, मराठा 2 नंबरला थोड्याफार प्रमाणात राहील किंवा धनगर 2 नंबरला राहील. हा माझा दावा आहे. अच्छा, पश्चिम महाराष्ट्रातले हे सगळे जिल्हे झाले का? कोल्हापूर झाला, सातारा झाला, मी प्रत्येक जिल्हा वाईज सांगू सोलापूर झाला. मराठवाड्यात कुठे? मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा पकडा, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा पकडा, मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा पकडा, धाराशिव पकडा. हे बघा, बीडमध्ये माजलगावला धनगर समाज निर्णायक 70-80 हजार. माजलगाव, गेवराईला तिथे आमचा समज होता की बंजारा आणि मराठा अजिबात नाही. सांगावं तिथल्या लोकांनी, तिथल्या लोकप्रतिनिधींना विचारा. माजलगावात किती? माजलगाव 70 पेक्षा जास्त, गेवराईमध्ये 72,000 पेक्षा जास्त आहे. विचारा तिथल्या लोकप्रतिनिधींना. माजलगाव झालं, गेवराई झालं, घनसावंगी 80,000 पेक्षा जास्त राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये. त्यामुळं हे बघा, विधानसभा कन्सिस्टन्सी वाईज आपण जर गेलो, धनगर समाजाची गावच्या गाव आहेत, गावच्या गाव. परभणीमध्ये गंगाखेड घ्या उदाहरण, आमच्या लातूर जिल्ह्यामधलं अहमदपूरचं घ्या उदाहरण, औसा घ्या, निलंगा घ्या, धाराशिवमधलं भूम परांडा वाशी घ्या, नांदेडमध्ये मुखेड घ्या. 1 लाखाच्या आसपास आहे धनगर. हे मी जातीय अभिनिवेशन नाही, तो विषय काय आहे? दुर्दैव आहे की आपल्याला आता जातनिहाय चर्चा करावी लागते. कोणी एकेकाळी बंगाल आणि महाराष्ट्र हे या देशाचे मार्गदर्शक 2 स्तंभ होते, ते अनेक पातळीवरती त्याची घसरण झालेली आहे. महाराष्ट्रात तर आता काही बोलणेच न लागो. तुम्ही अभिनिवेश करू शकत नाही, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्याची प्रचंड गोची झालेली आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला मला दोष द्यायचा नाही, प्रत्येकाने आपापलं आकलन करून घ्यावं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं जे काही बघितलं ते बघितलेलंच आहे, त्याच्याहीबद्दल मला फारसं पुन्हा बोलायचं नाही आहे. सो आत्ता दुर्दैव आहे आपलं की महाराष्ट्रात आपण जातनिहाय गोष्टीबद्दल बोलतो. आता दुसरी बाजू पण आहे, जे आत्ता प्राध्यापक हाके म्हणतात, मला चांगलंही वाटतं. ह्या निमित्ताने काकडेवारी समोर येते, मंथन होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार मी कानाकोपरा फिरलेलो आहे. तिथली जातीय अस्मिता, त्यातनं नेतृत्व जे उभा राहिलं, त्या उभा राहिलेल्या नेतृत्वातनं समाजाचं अंतिम हित पण साधलं गेलं. ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस वगैरे असं इंग्रजी शब्द वापरतो, तो आयडेंटिटी क्रायसिस
संपून एक नवं नेतृत्व त्या निमित्तानं पुढे येईल. हाकेंना पण ती संधी आहे. आणखी भुजबळ साहेब आहेत माळी समाजाचे नेते आणि बऱ्याच वेगवेगळ्या समाजाचे नेते. त्यामुळं जात हा तुम्हाला मला किती न आवडो आणि तो पत्रकारांनी चर्चेत आणू नये असा जरी भाग असला तरी ते सामाजिक वास्तव आहे. आता कोकण आणि विदर्भ राहिलेलं आहे, तर त्यात काही कोकणामध्ये डोंगरी धनगर खूप मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भामध्ये खामगाव वगैरे त्या परिसरामध्ये मी खूप मोठी संख्या आहे विदर्भात असं म्हणत नाही, पण 25,000, 30,000, 20,000 ही आकडेवारी निश्चित आहे. अच्छा, माझं एक आकलन झालं की आपण जो सह्याद्रीच्या डोंगर रांगा संपल्या 100 स्क्वेअर किलोमीटरचा एक साधारणतः पर्जन्य शाळेचं क्षेत्र आहे. तुम्ही जेवढी आकडेवारी सांगताय म्हणजे नगर जिल्ह्यात पण माझ्या माहितीनुसार राम शिंदे होतेच मी तुम्हाला भौगोलिकच तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कड्याकपारीमध्ये वर कातळ आणि खाली जमीन ह्याच्यामध्ये जो कोण क्राऊड आहे तो धनगर आहे, डोंगरी धनगर आहे. मग वरच्या पर्वतरांगा असोत किंवा सह्याद्रीच्या म्हणजे इकडच्या अगदी वेरूळ अजिंठा लेणी असोत, जिथं जिथं म्हणून वसाड प्रदेश आहे, जिथं जिथं म्हणून मेंढ्यांच्या शेळ्यांच्या पायाला खुराला चिकल माती लागणार नाही अशा ओसाड ड्राय लँडमध्ये धनगर समाज पॉकेटच्या पॉकेट वस्त्याच्या वस्त्या करून राहिला. त्याच्यात पण काय खुटेकर आणि सीमारेषा मला समजून घ्यायचं. हो, किती पोट जाते त्याच्यामध्ये? 26 पोट जाते. 26. मला माहिती असले दोनच, एक बंडे खूप आहेत. 26 मी 1 ते 26 सांगू शकतो. झेंडे आहे, मेंढे आहे, शेगर आहे, सनगर आहे, परत तुम्हाला सांगतो शेगर आहे, परत तुम्हाला सांगतो बंडे आहे, मेंढे आहे, झेंडे आहे. म्हणजे 26 खुटेकर हे बघा साधं सिंपल आहे. त्यामध्ये जो सनगर आहे तो मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी बनवतो, जेन बनवतो बघा. जो खुटेकर आहे तो मेंढ्यांची कळप ज्यावेळी त्या मेंढ्यांच्या वाडे बसले गेले त्याला खुटेकर म्हटलं गेलं. जो ठेलारी आहे, ठेलेचे ठेले घेऊन ह्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रातून मान खटाव परिसरातून जे स्थलांतरित वरती धुळे, साक्री, शिरपूर, शहादा 7व्या शतकामध्ये जाऊन ते तिथं बसले. 7व्या. आणि जे मेंढ्या घेऊन जातात मेंढ्या ते पण धनगरच. ते पण सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरून पाऊस संपला, वेगवेगळ्या नावानं ओळखले जातात. पण पाऊस संपला, उन्हाळा सुरू झाला की ते सह्याद्रीचा घाटमाता उतरून खाली कोकणामध्ये पार मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये खाली जातात. आणि पावसाळ्याची चाहूल लागली की तो परत घाटमाता चढून वरती पठारी प्रदेशामध्ये येतात. ही स्थलांतरित आजही होत आहे. पण मग रोटीबेटी व्यवहार होतात सगळ्यांच्या पोट जातीमध्ये. काही विषय नाही. एखाद दुसऱ्या पोट जातीमध्ये थोडंसं खाटिक आहेत किंवा अजून कुठले आहेत ते SC मध्ये काउंट झाले. खाटिकांना धनगर समाजातला एक पोट प्रकार असा आहे की जो SC मध्ये आहे आता सध्या. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. रोटीबेटी व्यवहार सर्रास जातीमध्ये होतात, एखाद दुसऱ्या जातीमध्ये होत नाहीत. पण तेही आता अलीकडे सगळ्या लोकांनी ते स्वीकारलेलं आहे. आता मी तुम्हाला अगदी शेवटचा प्रश्न विचारतो कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अनंतराव देवकते, शेंडगे मध्ये जे आपले पशुसंवर्धन मंत्री होते महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, आणखी कोणी मी सांगतो तुम्हाला. हे बघा, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचं 4-5 हजार आमदारांचा ज्यावेळी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेचा एक रेशो बघतो त्यामध्ये धनगर समाजाचे 25 ते 30 पेक्षा जास्त आमदार नाहीत आतापर्यंत. मी जबाबदारीने बोलतोय. मी आर्टिकल लिहिलेले आहे त्याच्यावरती, मी बुक सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यावरती. पण आता अजून एक ह्याच्यामध्ये सोशल डिस्क्रिमिनेशनचा एक भाग म्हणून सांगतो. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर एक तर राजकारण पवार पाटील देशमुखाच्या वाड्यातून चालेल, नाही तर धनगर वाड्यावरून चालेल, वाड्या वस्त्यावरून चालेल असं म्हणणारे इथले आपले धोरणकर्ते नेते ज्या वेळी धनगर समाजाला मंत्रिपद द्यायची वेळ आली त्यावेळी धनगर समाजाला फक्त आणि फक्त अण्णासाहेब डांगेंचा अपवाद वगळता सगळ्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास हे तुटपुंज बजेट असणारं खातं नेहमी देण्यात आलं. उदाहरण सांगतो. आनंदराव देवकाते पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, दत्तामामा भरणे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री. नाही, तुमचं पिढीजात व्यवसाय असल्यामुळे त्यातलं जे ज्ञान. अरे पण बजेट पाहिजे, धोरण पाहिजे. त्यामध्ये बजेट आलं तर ते पर्क्युलेशन होईल ना. एवढ्या मोठ्या लोकांना, सामान्य कुटुंबामधल्या मेंढपाळाला एक व्यवसाय, एक योजना द्यायची आहे. माझ्याकडे जर 1000-2000 कोटीचं बजेट आलं तर 100-200 लोकांच्या कुटुंबामध्ये मी उजेड पाडू शकतो ना. बजेटच नाही म्हणजे कधीही अर्थ खातं, शिक्षण खातं असं पाहता तुम्ही. महाराष्ट्रातल्या या बहुसंख्येत असणाऱ्या क्राऊडकडं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्हाला मतं पाहिजेत फक्त. एक शेवटचा प्रश्न. इतका प्राबल्य असलेला समाज घटक हा राजकीय दृष्ट्या काही सक्षम नव्हता, विचारी नव्हता, म्हणून तर मागास आहे ना. म्हणून तर तुमच्या नेत्याचा दोष आहे. आहे ना. दोष नेतृत्वांचाही आहे.
सिद्धरामय्या जो करिश्मा कर्नाटकात करू शकतात, अल्पसंख्याकू दलितारू हिंदलतारू अहिंद अल्पसंख्याकांचा विश्वास निर्माण केला, दलित म्हणजे दलित क्राऊडचा विश्वास निर्माण केला, हिंदल दारू कर्नाटक शब्द आहे हा ओबीसींचा विश्वास निर्माण केला, आणि मग धनगर समाजाचा एक माणूस देशामध्ये भाजपची सत्ता असणाऱ्या भाजपला हरवून एकदा उपमुख्यमंत्री झाले, दोनदा मुख्यमंत्री झाला. ही संधी या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक समर्थ पर्याय देणारी कम्युनिटी म्हणून या कम्युनिटीमधून पुढे येणं अपेक्षित होतं. कारण महाराष्ट्रामधला मराठा हा कधी चळवळीमध्ये नव्हता, कधी त्यांनी शेतकऱ्यांची, कामगारांची, सामाजिक न्यायाची नाही चळवळ लढली, कायम सत्तेत राहिले. ते भाजपची सत्ता आली धडधड धडधड धड भाजपमध्ये प्रवेश करायचा, काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आली धडधड, कारखाने वाचवायचे, दूध संस्था वाचवायच्या, पैसे कमवायचे, रिपीट अगेन अगेन निवडून यायचं. ठीक आहे, आपला तो चर्चेचा विषय नाही. मला फक्त धनगर समाजाचं राजकीय अस्तित्व आणि त्यायोगे किती पुढं प्रॉस्पेक्ट बनवू शकतो ते समजून घेतो. थँक्यू सो मच. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती आमच्यावर शेअर केली. बघा असं आहे की श्री मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मतदारसंघामध्ये 45,000 मराठा समाजाचा मतदार आहे, त्या मतदारसंघामध्ये कदाचित मराठाच उमेदवार असेल. त्यांच्या लेखी 113 विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथे मराठा समाजाचा मतदार हा डॉमिनंट आहे, आणि म्हणून त्यांना असं वाटतं की महायुतीचे 113 उमेदवार पडू शकतात. म्हणूनच मी म्हटलं की या आरक्षणाच्या चळवळीच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे जातनिहाय मंथन सुरू आहे ते मंथन आपण स्क्रीनवरती आणलं पाहिजे. चांगलं पण आहे, एक आकडेवारी पण येते आहे, जो आयडेंटिटीचा मुद्दा मी मांडला तो पण घडतो आहे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर सांगा. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही कल्पना असतील, सूचना असतील तर त्या जरूर करा. आपण आजपासून ही सिरीज सुरूच करूया. कॅमेरामॅन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV पुणे.